शेतकरी मंडळी राम राम. आपण घरच्या घरी जीवामृत हे तयार करून घेत आहे. आता हे जीवामृत आपण कसं तयार करावं, कोणती सामग्री त्याला लागते, प्रमाण किती घ्यावं आणि तयार करी पद्धत किती आहे, आपल्या पिकांना याचा फायदा कसा होतो आणि डोस किती द्यायचा. तर सगळी पहिले याचा फायदे आपण पाहून घेऊ आणि नंतर हे कसं तयार करते हे लाईव्ह आपण पाहून घेऊ. याच्या वापरल्यामुळे आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत हे जीवाणू संख्या त्या ठिकाणी वाढते, कारण जीवाणू खाद्य हे जीवामृत आहे. दुसरं म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या पिकांना एक खत किंवा संजीवक त्या ठिकाणी म्हणून हे जीवामृत काम करते, कारण यामध्ये गूळ, गोमूत्र, शेणखत गाईचं हे सगळं आपण याचा वापर त्या ठिकाणी करतो. ठीक आहे ना. तिसरं म्हणजे आपल्या पिकाची वाढ चांगली होते, फळधारणा फुलधारणा आपल्या पिकांना चांगली लागते. म्हणजे एक नंबर फायदे या जीवामृतचे आपल्या सगळ्याच पिकांना त्या ठिकाणी आहेत. आता हे तयार कसं करावं हे आपण पाहू आणि शेवटीचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे पंपाला, ड्रिंचिंगसाठी आणि फवारणीसाठी ते आपण पाहू. सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे. यासाठी आपल्याला एक ड्रम, एक टाकी घ्यायचा आहे प्लास्टिकची आणि यामध्ये पाणी घ्यायचं आपल्याला 200 लिटर. ठीक आहे ना. त्यानंतर 10 किलो गाईचं सकाळचं ताजं शेण आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 1.5 किलो बेसन आपण घेतलेलं आहे, 1.5 किलो काळा गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो वडाच्या झाडाखालची माती आपण घेतलेली आहे आणि 5 लिटर गोमूत्र गाईचं हे आपण घेतलेलं आहे. ठीक आहे ना. आता हे तयार कसं करावं, सगळी पहिले हे 10 किलो जे आपण ताजं गाईचं शेणखत घेतलेलं आहे हे पूर्णपणे या ड्रममध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीनं. तेव्हा थोडं 10-15 मिनिटं अगोदर तुम्ही काय करा, हे पाणी याचं करून घ्या. पहिले शेणाचं पाणी करून घ्या आणि नंतर एकजीव झाल्यावर ते पूर्णपणे शेणाचं पाणी यामध्ये एका डाल्यामध्ये तयार करून ते यामध्ये सोडून द्या. ठीक आहे ना. त्यानंतर यामध्ये 5 लिटर गाईचं गोमूत्र आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा, प्युअर गाईचं गोमूत्र आहे, यामध्ये पूर्णपणे सोडून द्यायचं आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये कितीतरी रुपये खर्च करून आपल्याला टॉनिक त्या ठिकाणी विकत घ्यायला लागतात, परंतु हे जे जीवामृत आहेत अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या घरी तयार होते आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या घरी तयार करावं, आपल्या झाडांना, आपल्या पिकांना हे द्यावं. चांगलाच फायदा आपला होणार आहे. आपण एका महिन्या अगोदर असं जीवामृत घरी तयार केलं होतं, आपल्या झाडांना त्याचा वापर केला आणि खूप चांगला रिझल्ट आपल्याला आलेला आहे आणि म्हणून परत हे तयार करून घेत आहे आणि आपल्याला रिझल्ट चांगला आला म्हणून आपण शेतकरी बांधवांना हे तयार करण्यासाठी सांगत आहे. आता आपण 2 आपले घडं टाकून घेतले, शेणखत आणि 5 लिटर गोमूत्र. आता यामध्ये आपल्याला 1.5 किलो हे बेसन टाकून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे बेसन आहे, हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. बेसन झालं. आता आपला काळा गूळ, प्युअर काळा गूळ आहे, 20 रुपये 30 रुपये किलोनं मार्केटमध्ये दुकानामध्ये उपलब्ध आहे. पूर्णपणे पाणी करून घेतलं आपण. आणि आता आपण हे टाकत आहे याच्यामध्ये. आपलं शेवटचं घटक म्हणजे हे वडाच्या झाडाखालची अर्धा किलो माती आपल्याला घ्यायची आहे, कारण खूप चांगले गुणधर्म वडाच्या झाडाखालच्या मातीचे त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. आता संपूर्ण आपले घटक जे आहेत हे टाकून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे ते तुम्ही पुढे पहा. एका काळीनं आपल्याला हे पूर्णपणे हलवून घ्या. ठीक आहे. आपल्याला हे असं पूर्णपणे एका टाकीमध्ये टाकलं की 3 ते 4 दिवस या ड्रममध्ये आपल्याला असं ठेवायचं आहे आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ हे पूर्णपणे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हे एकजीव होणार आहे. ठीक आहे ना. आणि एका फडक्यानं हे झाकून घ्यायचं आहे. एका फडक्यानं आपल्याला झाकून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये कुठल्याच प्रकारचं पालापाचोळा झाडाचा असते तो पडणार नाही आणि चांगलं आपलं संजीवक आहे, हे चांगलं आपलं जीवामृत आहे हे तयार
त्या ठिकाणी होणार आहे. आता याचं प्रमाण किती घ्यावं? 8 लिटर पाण्यासाठी 2 लिटरचा वापर आपल्याला जीवामृत करायचा आहे. म्हणजे आपलं पाणी जर 8 लिटर असेल तर यामध्ये 2 लिटर जीवामृत आपल्याला घ्यायचं आहे. आपला पंप समजा 15 लिटरचा असला तर तुम्ही 4 लिटर जीवामृत त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. शेतकरी बंधूंनो, या संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. कसं आहे, आपण एक पोल सेंद्रिय शेतीकडे, आधुनिक शेतीकडे म्हणून मागं आपण घरच्या घरी गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट तयार केलं. त्यानंतर घरीच आपण ह्युमिक ॲसिड तयार केलं. नंतर घरी आपण अंडा ताक संजीवक घरी तयार केलं. आणि आपण आता हे जीवामृत जे आहे ते तयार करून घेत आहे. म्हणजे शेतीमध्ये जर आपल्याला खर्च कमी करायचा असेल तर आपल्या घरीच आपल्याला काहीतरी प्रयोग करावे लागतील आणि ते आपल्या वावरामध्ये, शेतीमध्ये याचा वापर आपल्याला करावा लागेल. तरच आपला खर्च कमी होईल, उत्पादन वाढणार आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर बिंदास कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.